AV number 4. Phileas and company are now broke. The deadline for the bet has passed. शेवटी ती पैस तो हरलेला आहे असं या ठिकाणी त्या कादंबरीच्या ह्या 4 प्रकरणात आलेलं आहे. देअर इज नथिंग टू डू बट टू गो होम अँड पाऊट. आणि शेवटी त्याला आता पाऊट पाऊट मीन्स सलकी, ज्याला आपण दुःखी चेहरा म्हणता, पाउटिंग. Phileas locks himself in his room and for the first time allows himself to be seriously depressed. आणि तिथे आता शेवटी फिलियस जो आहे, फिलियस फॉग त्या ठिकाणी आपला एका रूममध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतो आणि अगदी पहिल्यांदाच त्या ठिकाणी असं दिसतं आपल्याला की तो अतिशय डिप्रेस झालेला आहे, खिन्न झालेला आहे, नाराज झालेला आहे की आपण पैस जे आहे ते हरलेलो आहे. Ora and Passepartout are so worried that they too can't eat or sleep. आणि हे दोघंही सहकारी जे आहे, ऑरा ही त्याची होणारी पत्नी आणि जो त्याचा मित्र आहे, एक चांगला सेवक आहे पॅसपॅर्टू, हा सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चिंतित आहेत. अतिशय त्यांनाही त्या ठिकाणी ते झोपू शकत नाही, त्यांनाही जेवण जात नाही, की अतिशय वाईट वाटतं आहे की आपण ती एवढा सगळा जो प्रयास केला तो प्रयास अपयशी ठरलेला आहे. The following evening, Fogg apologizes to Ora for being unable to provide for her comfort as a result of losing the bet. नंतरच्या संध्याकाळी फॉग जो आपला आहे, फिलियस फॉग जो आहे, तो आपल्या ऑडा होणाऱ्या पत्नीची माफी मागतो आहे फॉर बिईंग अनेबल टू प्रोव्हाइड फॉर हर कम्फर्ट ॲज अ रिझल्ट ऑफ लॉसिंग द बेट. कारण पैज हरल्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी जी चांगली सोय तिची तो करणार होता ती तो आता करू शकत नाही असं तो तिला सांगतो आहे, तिची माफी मागतो आहे. शी इन टर्न प्रपोजेस मॅरेज टू हिम. उलट मात्र ती आपली जी ऑडा आहे ती मात्र उलट त्याला आपल्या फिलियस फॉगला प्रपोज करते आहे, त्याच्यापुढे लग्नाचा ठराव ठेवते आहे की मी तुझ्यावर प्रेम करते आणि आपण लग्न करूया. अँड ही जॉयफुली ॲग्रीज. आणि आपला हा जो फिलियस फॉग आहे तो सुद्धा आनंदाने तिचा तो प्रस्ताव जो आहे तो स्वीकारतो आहे. पॅसपार्टू इज सेंट टू एंगेज अ क्लर्जी मॅन. आणि आता हा जो आपला पॅसपार्टू आहे हा आता कुठेतरी आता त्याला कळलेलं आहे की यांचं लग्न आपल्याला लावायचं आहे आणि एक जो क्लर्जीमॅन आहे, जो आपला पुजारी आहे, एक पद्धतीने एक प्रकारचा ज्याला आपण लग्न लावणारा जो क्लर्जीमॅन आहे, ही रन्स ऑफ टू गेट रेव्हरंट टू मॅरी फॉग अँड ऑडा द नेक्स्ट डे. आणि आता तो त्याची एक धावपळ चाललेली आहे की जेणेकरून लवकरात लवकर आपण ह्या दोघांचं लग्न जे आहे ते विच दे ऑल थिंक इज मंडे. आणि असं त्यांना असं वाटतं की उद्या एक सोमवार आहे आणि सोमवारी आपण ते लग्न लावायचं. वेल रनिंग टू ग्रॅब द नियरेस्ट प्रीचर. आणि जेव्हा तो त्या प्रीचरकडे टू मॅरी फिलियस अँड ऑडा पॅसपार्टू फाइंड्स आउट दॅट इट्स ॲक्च्युली संडे. आणि तर ह्या सगळ्या गडबडीमध्ये त्याला असं कळतं की लग्न हे सोमवारी नाही तर रविवारी लागतं आहे असं त्याला कळतं, नॉट मंडे लाईक द ग्रुप हॅज बीन थिंकिंग. आणि त्यांना असं वाटतं की ॲक्च्युली आपण सोमवारी आपल्याला ते लग्न करायचे, पण ॲक्च्युली डेटलाईन जी आहे डेटलाईनप्रमाणे त्या ठिकाणी जर नीट बघितलं तर तो रविवारचा दिवस असतो. बाय ट्रॅव्हलिंग इस्टवर्ड अराउंड द वर्ल्ड फिलियस फॉग, मास्टर कॅल्क्युलेटर अँड ऑब्सेसिव्ह ऑर्गनायझर, हॅज फॉरगॉटन द टाईम ही इज गेन बाय जर्निंग थ्रू ऑल दोज टाईम झोन्स. तर जगामध्ये त्या ठिकाणी पूर्वेकडे प्रवास करत असताना कुठेतरी ज्या टाईमलाईन्स आहेत त्या टाईमलाईनचं कॅल्क्युलेशन त्यांचं चुकतं आणि खरं तर त्या ठिकाणी हा जो फॉग आहे आपला फिलियस फॉग आहे, हा जो आहे हा वेळेच्या आत त्या ठिकाणी 79 दिवसातच तो तिथे पोहोचलेला असतो, पण ते त्याला कळत नाही. पण नंतर मात्र हे उघडकीला येतं की जी डेडलाईन आहे त्याच्या आतच आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. ही लर्न दॅट देअर जर्नी थ्रू द टाईम झोन्स हॅड गेन देम अ डे अँड दॅट दे आर नॉट ॲट ऑल लेट. आणि शेवटी त्यांना ते कळलेलं आहे की टाईम झोनचा प्रवास करताना वेळेचे जे विविध भाग असतात त्यात प्रवास करताना असं आपण वेळेच्या आत पोचलो असं त्यांना कळतं. पॅसपार्टू रेसेस होम, ग्रॅब्स फिलियस बाय द कॉलर. आणि अगदी ताबडतोब जेव्हा कळल्यानंतर आपला हा मित्र पॅसपार्टू जो आहे तो आपल्या ह्या फिलियस फॉगला ताबडतोब त्या ठिकाणी ओढतो आणि त्याला घेऊन जातो ताबडतोब त्या क्लबमध्ये डिपॉझिट्स हिम ॲट द क्लब. फिलियस प्रेझेंट्स हिमसेल्फ विथ मिनिट्स टू स्पेअर. आणि काही मिनटं शिल्लक असताना त्या ठिकाणी आपला हा फिलियस फॉग जो आहे तो आपले पैसे पूर्ण करतो आणि त्या हॉलमध्ये पोहोचतो, आपल्या क्लबमध्ये पोहोचतो आणि इफेक्टिवली विन्स द बेट. आणि अतिशय
परिणामकारक पद्धतीने ती बेट जी आहे ती शेवटी तो जिंकतो. ही इज रिच वन्स मोर बट मोर इम्पॉर्टंट ॲज ही सेज टू हिमसेल्फ. पण तो एक श्रीमंत होताच, पण त्यापेक्षा त्याला महत्त्वाचं असं वाटतं ही हॅज ओन द हर्ट ऑफ अ चार्मिंग वुमन. त्याने एका चांगल्या स्त्रीचं मन त्याने जिंकलं होतं आणि एक चांगला साथी त्याला मिळालेला होता. हा त्याचा एक आनंद आहे, सन्मान आहे असं त्याला वाटतं. आणि कुठेतरी ह्या कादंबरीचा सारांश जो आहे, या प्रकरणांचा सारांश जो आहे तो इथे कादंबरीचा सारांश जो आहे तो प्लॉटच्या स्वरूपात बघितला आणि प्रकरणांचा सारांश जो आहे तो या स्वरूपात इथे आलेला आहे. तर इथे आपण कादंबरीला सुरुवात करूया. अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. तर नेमकं आता सुरुवात जी आहे ती इथे आपण करूया. चॅप्टर नंबर 35 इन विच फिलियस फॉग ॲट लास्ट रिचेस लंडन. की ज्यात फिलियस फॉग जो आहे अखेर लंडनला पोहोचतात. तर बघूया आता फिलियस फॉग नेमका कसा पोहोचतोय. फिलियस फॉग वॉज इन प्रिझन. ही हॅड बीन शट अप इन द कस्टम हाऊस. तर आता जर नीट बघितलं आपण तर आपल्याला दिसतंय ह्या प्रकरणामध्ये की फिलियस फॉगला तो तुरुंगात त्या ठिकाणी त्याला टाकण्यात आलेलं होतं. ही हॅड बीन शट अप इन द कस्टम हाऊस. आणि जो कस्टम हाऊस असतात त्या कस्टम हाऊसमध्ये त्याला आता ठेवण्यात आलेला आहे. ही वॉज टू बी ट्रान्सफर्ड टू लंडन द नेक्स्ट डे. आणि दुसऱ्या दिवशी त्याला आता लंडनला कदाचित त्याचं स्थलांतर केलं जाईल. पॅसपार्टू व्हेन ही सॉ हिज मोस्ट मास्टर अरेस्टेड. जेव्हा आपला हा पॅसपार्टू बघतो की आपल्या मालकाला अटक झालेली आहे, वुड हॅव फॉलन अपॉन फिक्स. कदाचित ही अटक बघून कदाचित आपला हा पॅसपार्टू ह्या डिटेक्टिव्ह फिक्सवर तुटून पडला असता, त्याला मारला असतं कदाचित. हॅड ही नॉट बीन हेल्ड बॅक. जर त्याला धरून ठेवलं नसतं तर बाय सम पोलिसमॅन. पण त्याला पोलिसांनी पकडून ठेवलं आहे आणि आपला राग अनावर होतोय. राग अनावर का होतोय तर आपल्या मालकाला अटक झालेली आहे आणि कुठेतरी ती अटक त्या ठिकाणी खटकणारी आहे आपल्या पॅसपार्टूला. ऑडा वॉज थंडरस्ट्रक ॲट द सडननेस ऑफ ॲन इव्हेंट. आणि ऑडा जी आहे हिला अतिशय आश्चर्याचा धक्का बसतो. एकदम तिला शॉक बसतोय. थंडरस्ट्रक मीन्स शॉक, सडन शॉक. ॲट द सडननेस ऑफ ॲन इव्हेंट. अगदी अचानक ही घटना घडली आणि तिला शॉक बसला आहे. विच शी कुड नॉट अंडरस्टँड. तिला कळत नाही की कसं काय अशा पद्धतीने आपल्या फिलियस फॉगला अटक होऊ शकते. Passepartout explained to her how it was that the honest and courageous Fogg was arrested as a robber. आणि पॅसपार्टू तिला सांगतो समजून की आपल्या मालकाला म्हणजेच आपल्या फिलियस फॉगला की जो अतिशय धाडसी आहे, अतिशय प्रामाणिक आहे, चांगला माणूस आहे, त्याला एक बँकेत रॉबरी केली म्हणून त्याला अटक करण्यात आली असं तिला तो सांगतो. द यंग वुमन्स हर्ट रिव्हॉल्टेड अगेन्स्ट सो हिनियस अ चार्ज. तर हा अतिशय निंदनीय, हिनियस म्हणजे व्हेरी विकेड, अतिशय निंदनीय असा हा जो आरोप त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तर ही जी तरुण मुलगी होती तिला अतिशय वाईट वाटतं की अशा पद्धतीने हे कसं त्याला दोषी ठरवू शकतात. अँड व्हेन शी सॉ दॅट शी कुड अटेम्प्ट टू डू नथिंग टू सेव्ह हर प्रोटेक्टर शी वेप बिटरली. आणि तिला आता कळून चुकलं की आपण काहीही करू शकत नाही. ज्या माणसाने आपल्याला वाचवलं त्या माणसाला आपण वाचवू शकत नाही आहे आणि म्हणून ती अतिशय दुःखावेगाने रडते आहे. ॲज फॉर फिक्स ही हॅड अरेस्टेड मिस्टर फॉग बिकॉज इट वॉज इज ड्युटी. पण त्या ठिकाणी शेवटी एक कर्तव्यदक्ष म्हणून त्या ठिकाणी हा डिटेक्टिव्ह फिक्स जो आपला आहे त्याने आपल्या मिस्टर फॉगला अटक केलेली आहे कारण ते त्याचं कर्तव्य होतं. वेदर मिस्टर फॉग वॉज गिल्टी ऑर नॉट. याचा शेवटी मिस्टर फॉग हा दोषी आहे किंवा हे त्याला माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा डिटेक्टिव्ह फिक्सने त्याला अटक केलेली आहे. द थॉट then struck Passepartout that he was the cause of this new misfortune. आणि एक विचार आपल्या ह्या पॅसपार्टूच्या डोक्यामध्ये येतो की कदाचित मी ह्या दुर्दैवाला मी कारणीभूत आहे की काय असं पॅसपार्टूला वाटतंय. हॅड इट नॉट कन्सिल्ड फिक्स एरांड. हॅड इट नॉट कन्सिल्ड मीन्स हिडन, लपवणं. हॅड इट नॉट कन्सिल फिक्स एरँड मीन्स मॅसेज. तर कदाचित मी माझ्या मालकाला जर फिक्सचा मेसेज पोचवला असता, नीट लपवला नसता मेसेज, तर वेन फिक्स रिव्हील्ड हिज ट्रू कॅरेक्टर अँड पर्पज वाय हॅड इट नॉट टोल्ड मिस्टर फॉग. की आपण आपल्या मालकाला ते का सांगितलं नाही. त्याला खूप वाईट वाटतं की आपण सांगायला पाहिजे होतं हा मेसेज जो आहे. इफ द लेटर हॅड बीन बॉर्न ही वुड नो डाऊट हॅव गिवन फिक्स प्रूफ ऑफ हिज इनोसन्स. कदाचित तो